ज्ञानेश्वरीमधील दुसरी ओवी जी आहे, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी, यात त्यांनी गणपतीचं स्तवन केलेलं आहे. हा गणपती कोण आहे? तर हा सद्गुरु रूपच आहे, मात्र त्याला 6 हात आहेत, षडभुज गणपती आहे. आता माऊलींच्या आधी हा षडभुज गणपती कुठल्या संतांनी त्याचं नमन केलं असं काही दिसत नाही, किंवा माऊलींच्या नंतर सुद्धा कुठल्या संतांनी या षडभुज गणेशाचं नमन केलं असं आढळत नाही. एकनाथ महाराज ज्या गणपतीचं वर्णन करतात तो 4 हातांचा आहे. समर्थ रामदास वर्णन करतात तो सुद्धा 4 हातांचा आहे, परंतु माऊलींचा गणपती मात्र 6 हातांचा आहे, षडभुज आहे. याविषयी डॉक्टर गंगाधर मोर्जे यांनी केलेल्या संशोधनानुसार हे जे आपेगाव आहे, इथे जे ज्ञानेश्वर मंदिर दाखवतात, इथे जी त्र्यंबक पंतांची समाधी आहे त्याच्या बाजूला हा षडभुज गणपती कोरलेला आहे. पैठणला जो विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभावर सुद्धा षडभुज गणपती कोरलेला आहे. आपेगावच्या आसपास जी काही भट्ट आणि कुलकर्णी घराणी आहेत त्याच्यामध्ये हा षडभुज गणपती पूजला जातो. आणि माऊली ज्ञानेश्वरी सांगतात, अलौकिक नोहावे लोकांप्रती, म्हणजे लोकात असताना लोकांसारखंच वागायचं, उगाच काहीतरी वेगळं वागायचं नाही. त्यानुसार जर विचार केला तर पैठण आणि आपेगावच्या आजूबाजूच्या परिसरात गणपती आहे, आणि त्याच गणपतीचं वर्णन माऊलींनी षडभुज गणपती म्हणून पहिल्या अध्यायात केलेलं आहे.